नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। आइए बात करते हैं इस वक्त की बड़ी खबर की। नागपुर पांच पावली पुलिस ने असामाजिक तत्वों और अपराधियों का निकाला जुलूस। नागपुर के पांच पावली थाना अंतर्गत थक्कर ग्राम इलाके में असामाजिक तत्वों अपराधियों की ओर से गाड़ियों में तोड़फोड़ करने और दहशत फैलाने की पूरी घटना सीसीटीवी कैमरे में कैद हो गई है, जिसके बाद पुलिस ने बड़ी कार्यवाही की है। वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में पांच पावली पुलिस ने घटनास्थल का जायजा लिया। मामले की गंभीरता को देखते हुए त्वरित कदम उठाया है। कार्यवाही के तहत पुलिस ने पांच पावली, थक्कर ग्राम, स्वामीनगर, नंदगिरी रोड और खटीकपुरा क्षेत्र में आरोपियों की पैदल बारात निकालकर सख्त संदेश दिया है। इस दौरान इलाके में भारी पुलिस बंदोबस्त तैनात किया गया था ताकि किसी भी प्रकार की अप्रिय घटना को रोका जा सके। पुलिस का कहना है कि शहर में कानून व्यवस्था से खिलवाड़ करने वालों को किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा। फिलहाल मामले की आगे की जांच जारी है और फरार आरोपियों की पुलिस सरगर्मी से तलाश कर रही है। इंडिया न्यूज 28 के लिए नागपुर जिला क्राइम रिपोर्टर रवि सिंह ठाकुर की रिपोर्ट। काल रात्री आम्हाला 11:30 वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली होती की काही 5-6 टवाळखोर मुलं ठक्करग्रामच्या आवारामध्ये गाड्यांची तोडफोड करत आहेत आणि दहशत माजवत होते। ती माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचं डीबी पथक तात्काळ तिथे पाठवून आरोपींना ताब्यात घेतलं होतं। एकूण 4 आरोपी आम्ही ताब्यात घेतले होते सर्व आरोपींपैकी। त्याच्यानंतर आम्हाला त्यामध्ये कळालं की त्यामध्ये 2 आरोपी आहेत, त्यांचा जुना रेकॉर्ड आहे आणि त्यांनी अगोदर अशाच प्रकारचे गुन्हे आणि दंगल माजवण्यासारखे प्रकार केले होते। लोकांच्या अनेक कंप्लेंट्स त्यांच्या विरोधात होत्या, पण दहशतीमुळे कोणी त्यांच्या विरोधात तक्रार द्यायला तयार होत नव्हतं। त्यामुळे या सगळ्यांचा विचार आम्ही करून आणि तपासाच्या दृष्टिकोनातून आम्ही या आरोपींना आज त्यांची जी त्या एरियामधली दहशत आहे ती कमी व्हावी आणि लोकांना कायद्याबद्दलचा जो आदर आहे तो आणखी वाढावा म्हणून जिथे त्यांनी ती घटना केली, जिथे गाड्यांची तोडफोड केली आणि दहशत माजवली, तिथेच आम्ही त्या तपासाच्या दृष्टिकोनातून त्यांची घराची झडती घेण्याच्या अनुषंगानं आज त्यांना तिथे घटनास्थळावर नेलं होतं आणि तिथे आम्ही लोकांना आव्हान केलं की कोणाला काही तुम्हाला घाबरण्याची गरज नाही। नागपूर सिटी पोलीस तुमच्या रक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी कायम इथे तैनात आहे। त्यांच्या विरोधात जे काही लोकांच्या तक्रारी वगैरे असतील त्यांनी कोणालाही न भीता पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रारी दाखल कराव्यात असं आम्ही हे आव्हान लोकांना तिथे मीटिंग घेऊन केलेलं आहे। एकूण 6 ते 7 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत। त्याच्यापैकी आम्ही 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। यश कसार, तुषार पराते, ऋतिक ढोके, लक्की पांडे याच्यापैकी तुषार पराते आणि जो प्रतीक ढोके नावाचे आरोपी आहे त्यांच्या विरुद्ध अगोदर बरेचसे गुन्हे आणि इतर काही एजन्सी सुद्धा दाखल आहेत।